नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संघर्ष समितीचा विजय असो। उसाला 3000 रुपये भाव मिळालाच पाहिजे। जय जवान जय किसान। उसाला 3000 रुपये प्रमाणे प्रति टन दर मिळालाच पाहिजे। ऊस संघर्ष समितीचा विजय असो। शेतकरी कृषीचा विजय असो। विजय। जिल्ह्यातल्या इतर कारखान्यांनी समाधान फाटे यांनी आंदोलन केल्यानंतर 3000 रुपये दर देण्याचे मान्य केलं होतं, परंतु पहिली उचल द्यायला कोणच तयार नव्हतं। दामाजी कारखान्याच्या आड मंगळवेढ्यातील खाजगी 3 कारखाने लपत होते, त्यामुळं आम्ही दामाजी कारखान्याने 3000 रुपये पहिली उचल द्यावी या मागणीसाठी गेले 3 दिवस झालं आंदोलन करत होतो। परंतु दामाजी कारखान्याला इतर बाय प्रोडक्ट नसल्यामुळं आम्ही 3000 रुपये दर घेणार, परंतु पहिली उचल ही 2850 रुपये घ्यायचं मान्य केलं। कारण दामाजी कारखान्यापेक्षा इतर कारखान्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे आणि इतर कारखान्यांनी आता 3000 रुपये द्यावं या मागणीसाठी आम्ही उद्यापासून त्यांच्याकडे जाणार आहे। 2 दिवस दामाजी कारखान्यांनी आमच्या मागणीला मान्य करून दामाजी कारखान्याच्या आणि कामगारांच्या विशेष करून गेल्या काल दुपारी 12 वाजल्यापासून गव्हाण बंद आंदोलन आम्ही केलेलं होतं। संचालक मंडळ ऐकत नाही, 2800 रुपयेच देत आहे, वरची रक्कम देत नाही म्हणून आम्ही आंदोलन करत होतो। 2900 रुपये द्यावं या मागणीसाठी गेले 2 दिवस आम्ही बसलो होतो। आज सकाळी सर्व कामगार मिळून आमच्याकडे आले, कामगाराच्या विनंतीला मान देऊन। खरं तर संचालक मंडळाने पुढे येणं अपेक्षित होतं, परंतु कामगार आले, कामगाराच्या शब्दाला मान देऊन आम्ही 2850 रुपये देणार आणि राहिलेले 150 रुपये दिवाळीला देणार, असे 3000 रुपये देणार या शब्दावर आणि लेखी पत्रावर आम्ही आजचं आंदोलन स्थगित करून उद्यापासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2850 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळं हे आंदोलन आम्ही स्थगित करून उद्यापासून इतर कारखान्याच्या पाठीशी आम्ही लागणार आहे। दामाजीच्या आड कुठले कारखाने? दामाजीच्या आडमध्ये भैरवनाथ कारखाना, अवताडे शुगर आणि युट्यूबचे हे मंगळवेढा तालुक्यातले 3 कारखाने दामाजीच्या आड लपत होते। आता उद्यापासून त्यांनी म्हणजे जिल्ह्यातले सर्वच कारखाने जर कोणतंही बाय प्रोडक्ट नसताना 2850चं जर दामाजी पहिला हप्ता देत असेल तर निश्चितच जकरायांनी 3000 दिलं पाहिजे। बाकी युट्यूबियन 3000 देणारच आहे। भैरवनाथ आणि अवताडे शुगर हेही 3000 रुपये देतील ही अपेक्षा बाळगून उद्यापासून आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे। आता जी कामगाराविषयी त्या थोड्या चर्चा झाल्या, थोडा गोंधळला काय प्रकरण आहे? आंदोलन करत असताना या आंदोलनामध्ये वेगवेगळे शेतकरी वेगवेगळ्या तालुक्यातून गावातून आलेले होते। गव्हाण बंद करत असताना अचानक चेअरमनशी चर्चा होत नाही, संपत नाही म्हणल्यानंतर किंवा आम्हाला अपेक्षित शब्द मिळत नाही म्हणल्यानंतर सर्व आंदोलक बसलेल्या आंदोलनाच्या स्थळापासून गव्हाणेकडे पळत गेले आणि त्या ठिकाणी कुणीतरी ऊस फेकून मारला आणि एका कामगाराच्या डोळ्याला लागला। त्यामुळं 2 कामगार नाराज होते, त्यांची आम्ही मनधरणी केलेली आहे आणि आमच्या संघटनेचे प्रमुख सिद्धेश्वर हेंबाडे, समाधान फाटे आणि मी दिलगिरी व्यक्त करून त्यांची माफी मागितलेली आहे। ज्यांनी कुणी प्रकार केला, असे अनुचित प्रकार आंदोलनाच्या ठिकाणी घडत असतात, आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून त्याचं समर्थन आम्ही केलेलं नाही आणि अशा गोष्टीचं समर्थन संघटना कधीही करणार नाही। महात्मा गांधीच्या मार्गावर आम्ही आंदोलन करतो आणि या महात्मा गांधीच्या आंदोलनावर देश स्वतंत्र झाला, त्यामुळं आमचा विश्वास हा शांततेच्या आंदोलनावर आहे। त्यामुळं अन्नत्याग आंदोलन आमचे समाधान फाटे सातत्यानं करत आलेले आहेत। मी या कारखान्यावर 4-5 वेळा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला होता। आता वेळ कमी असल्यामुळे केवळ आम्ही गव्हाण बंद करण्याचं आंदोलन घेतलं होतं। चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची भूमिका काय वाटते? त्यांचे संपर्क झालाय का आपला? काय चेअरमन आणि व्हाईस चेअरमनने 2850चा कालच दिलेला होता शब्द, परंतु 2900 रुपये घेणार यासाठीच आम्ही अडून बसलो होतो। परंतु कामगारांनी अतिशय तळमळीनं विनंती केली आणि कामगार म्हणजे शेतकरीच आहेत, सभासद आहेत, आमचे जीवाभावाचे आहेत, याच तालुक्यातले आहेत। त्या कामगारांच्या वडीलधाऱ्या कामगारांच्या शब्दाला मान देऊन आम्ही एक पाऊल मागे घेतलेलं आहे। ठीक आहे।